आज आहे ना मी ढोकळा बनवला आहे. हा आहे अख्ख्या मुगाचा ढोकळा. पण मूग भिजू घालायला विसरली, म्हणून वेळेवर भिजू घातले आणि सगळं वेळेवरच केलं. खूप छान होतो, टेस्टला तर एक अप्रतिम होतो. एकदा करून बघा. चला रेसिपी सांगते. काही नाही हो, अर्धी वाटी मूग घेतले होते मी हिच्यामधले आणि कोमट पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत. जवळपास 1.5 ते 2 तास. बघ थोडे भिजत आले ही आपल्याला बाकीची कृती करायची आहे. बघा, पाण्यामध्ये हात घालू एवढं गरम पाणी आहे फक्त. आता ते भिजून मी तिच्यामधले एवढे घेतलेत, म्हणजे एका वाटीला कमी थोडेसे. आता मी पोहे घेतले, तेवढेच घेतले, ते पण मी भिजू घातले. बघा, हे पाणी फेकून दिले मी आणि तसेच ठेवले, म्हणजे पाण्यामध्ये भिजूनही घातले मी. हे धुवून घेतले. बघा, आता हे त्या मुगामध्ये टाकूयात. आता रवा पण समप्रमाणात घेतले मी सर्व. आता फक्त दही मी 1 घेतले, पूर्ण 1 वाटी. तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मी थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये, ते तुम्हाला दाखवते. याला असंच आपल्याला 15 मिनिटं ठेवायचं आहे जवळपास झाकून. आता 15 मिनिटांनी बघू. छान घट्ट होऊन येते बघा. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण टाकायचं आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकलंय आणि आलं आणि मिरची चवीनुसार घ्या. तुम्हाला तिखट कसं हवं त्यानुसार. थोडीशी हळद टाकायची. आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आता आपल्याला. आता अख्खे मूग असल्यामुळे थोडा हिरवसर करायला आलाय बघा. तुम्हाला हा कलर नको असेल तर तुम्ही डाळ घेऊ शकता. मुगाची डाळ घ्यायची, ज्याला साल नसेल, म्हणजे सोल घ्यायची. आता मी याच्यामध्ये तेल टाकला 1 चमचा आणि त्या पॅनमध्ये पण 1 चमचा तेल टाकलं, ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे. ते छान लावून घ्यायचं. आता जे ढोकळ्याच्या सारणमध्ये तेल टाकलंय ते मिक्स करून घ्यायचं छानपैकी. इनो टाकायचं आहे आपल्याला. पूर्ण पाकिट टाकलंय मी बघा, काहीच नाही आहे त्याच्यात. ते छान मिक्स करायचं. हलकं होऊन येते सर्व सारण, छान फुगते बघा. आता हे सारण ज्या पॅनमध्ये आपल्याला बनवायचं आहे ना ढोकळा, त्याच्यामध्ये टाकायचा आहे बघा. इकडे पाणी गरम करायला ठेवलंय मी गॅसवर. आता थोडंसं तिखट टाकते वरून.
हे आपल्याला गरम पाण्यावर ठेवायचं आहे बघा. त्याच्यावर झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं. झालं की आपला ढोकळा तयार. बघा शिजलाय पूर्ण. झाकण काढल्यावर 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. छान. बघा कशा कळा सुटल्यात. आता साईडला पॅन ठेवूया, छोटा तळका पॅन. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. मोहरी, मी गॅस बंद केला आहे. तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे. मिरची म्हणजे मिरची मी अख्खी टाकली आणि बाकीच्या बारीक चिरून टाकलाय. कढीपत्ता आणि कोथिंबीर हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा आता हे सारण आपल्याला ढोकळ्यावर टाकायचं आहे. आता याला कट करून घ्यायचं. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. झाला की आपला ढोकळा तयार. या खायला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो ओके, आणि बाय. नवीन असा